नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करणार आहे तो सगळ्यात छोट्या कंपन्या कुठल्या आहेत आणि छोट्यापासून हळूहळू त्या वाढत्या त्यांचे ॲसेट्स कसे वाढत जातात त्याच्याबद्दल आपण बघूया. सगळ्यात पहिली कंपनी ती आपण आयडिया इग्नोर करून, आयडियाचं निगेटिव्ह नेटवर्थ आहे, राईट. इट इज -1 लाख आयडियाची. सो फॉरगेट इट. TGV बँकवेट्सवर खूप छोटी कंपनी आहे, रेस्टॉरंट कंपनी आहे. बरोडाला त्यांचं एकच रेस्टॉरंट आणि शादी बिहा म्हणजे टिपिकली कार्यालय आहे. त्या कार्यालयाचं पण मी ट्रॅक करत होतो काही वर्षांपूर्वी. त्याची पण बघा 217 कोटी 2015ला याची बॅलन्स शीट होती. ती हळूहळू कमी कमी होत 21 कोटीला आले, म्हणजे खूपच कमी झालेले आहे बॅलन्स शीट. प्रॉफिटेबिलिटी पण ह्याची जस्ट काय 2-4 लाख प्रॉफिट असतो दर वर्षाला. सो इग्नोर दॅट. पण लेट स्टार्ट विथ गुजरात हॉटेल. गुजरात हॉटेल ह्याची टोटल ॲसेट्स आहेत 52 कोटी आणि 52 कोटी ॲसेट्समध्ये जवळजवळ 45 कोटीचं इन्व्हेस्टमेंटच असेल. 3-4 कोटीचं हॉटेल आहे त्यांचं, जी त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं आहे. ते फिक्स ॲसेट्स. बरोडाला एकच हॉटेल आहे, पण त्याच्यातनं ते 70% त्यांची ऑक्युपन्सी असते. 1-1.5 कोटी प्रॉफिट त्यातनं कमवत असतात आणि बाकी सगळे इन्व्हेस्टमेंट इन्कम यांचं असतं. गुजरात हॉटेल्स, ओके. 45 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यातनं त्यांना टिपिकली एव्हरी अदर इयर दे गेट 30% प्रॉफिटेबिलिटी. त्यामुळे ची प्रॉफिटेबिलिटी चांगली असते. पण सगळ्यात छोटी कंपनी आहे, ओके. छोटी कंपनी का? कारण बॅलन्स शीट सगळ्यात छोटी आहे, ओके. ॲसेट सगळ्यात कमी. किंग्ज इन्फ्रा ही पण छोटी कंपनी आहे. आताच गेले 5 वर्षापासून ही बाजारात आलेली आहे. 74 कोटी 63 कोटी याची ॲसेट्स आहेत आणि 63 कोटीवर टिपिकली 7-8 कोटी प्रॉफिट मिळवतात. तुम्ही त्याचं P&L जर बघितलं तुम्हाला कळेल की किती यांचे प्रॉफिटेबिलिटी आहे ती. पण हा प्रॉमिसिंग शेअर आहे. झिंगा मासा आणि म्हणजे मासाची फीड ही कंपनी बनवते आणि एक्सपोर्ट सुरू झाला एकदा की कंपनी तुफानी वरती जाईल. 108ला आले, आता 180वरून 108 रुपयाला आहे परत. आणि मी घेतली तेव्हा 11-12 रुपयाला ती स्पॉट केली होती ना फ्यू इयर्स बॅक. तर पुढची वॉटर बेस या कंपनीला काही जमत नाही. ही पण किंग्स इन्फ्राच्याच सेक्टरमधली आहे, ओके. एक्सपोर्ट्स ऑफ द प्रॉन्स या इंडस्ट्रीमधली आहे. पण ही कंपनी लॉसमध्ये आहे. 74 कोटी याचं ॲसेट आहे. पण ही टर्नअराउंड होऊ शकते कुठल्याही वर्षी, पुढच्या 2 वर्षात टर्नअराउंड होऊ शकते, ओके. थापर इज इट्स चेअरमन. नंतर स्टोवेक इंडस्ट्रीज ही कंपनी टेक्स्टाईलला लागणारी मशिनरी बनवते. प्रिंटिंग कार्ड्स बनवते, डिझाईन कार्ड जी तुम्हाला तुमच्या लिनिनवर येतात प्रिंट केलेले डिझाईन्स, ओके. ती कार्ड बनवते. ही नेदरलँडची कंपनी आहे, MNC कंपनी आहे. ह्यांना पण टेक्स्टाईलला बिझनेस नसल्यामुळे यांना पण बिझनेस नाही. त्यामुळे 4200वरनं 1800ला किंवा 1600ला आलं ही कंपनी, ओके. पण छोटी कंपनी आहे. पण छोटा पॅकेट बडा धमाका अशी ह्या कंपन्यांचं टायटल त्याला म्हणायला हरकत नाही. छोटा पॅकेट बडा धमाका होऊ शकतो. अमाईन्सला प्रॉब्लेम असल्यामुळे कंपनी थोडी खाली आली आहे. पण ही कंपनी खूप प्रॉमिसिंग कंपनी आहे. इक्विटी पण याची खूप कमी आहे, ओके. VIP क्लोथिंग सेम थिंग. 176 करोडमध्ये हे लोक टिपिकली 10-15 कोटी प्रॉफिट मिळवतात एवढ्या ॲसेट्समधनं. तर अगेन आय एम टेलिंग यू की प्रॉफिट किती मिळाला, PBT म्हणजे कोअर प्रॉफिट, PBT डिवाइड बाय ॲसेट. तर ह्या किती ॲसेटमधनं किती प्रॉफिट काढला. जर त्यांनी FDपेक्षा जास्त काढला असेल 6%च्या वरती, तर ऑब्वियसली दिस कंपनी इज वर्थ वॉचिंग ॲट, ओके. आणि जर 30%, 40%, 50% काढला असेल तर फिनॉमिनल कंपनी आणि ती ऑलरेडी महाग असतील. त्यामुळे तुमच्या त्या आवाक्यामध्ये नसणार किंवा असली तरी ती तुम्हाला घ्यायचं धीर होणार नाही, कारण ती एकदमच 10-10 हजाराची एक शेअर 10 हजाराचा वगैरे असू शकतो. पॅनासोनिक कार्बन ही पण कार्बन रॉड्स बनवते फॉर द बॅटरीज, ओके. आपले जे सेल्स असतात ना, पेन्सिल्स, त्याच्यासाठी कार्बन रॉड बनवते. ही पण कंपनी छोटी आहे. 183 करोड याचा ॲसेट आहे 2026चं कोटी आणि 61 कोटी होते 2015ला. तर 61वरनं ऑलमोस्ट तिप्पट झालं याचं ॲसेट, राईट. ठीक आहे, 10 वर्षाचं नाही घेत आहे आपण. 5 वर्षाचं बघितलं तर याचं पॅनासोनिकचं 1.5 झालं आहे, राईट. डायमाइन्स 15% CAGRने वाढले, छोटी कंपनी असून सुद्धा. आणि ही तर 15 टाईम्स झालं. त्यामुळे ही कंपनी फिनॉमिनल हाय रेटने 100% CAGRने वाढते, ओके. आयडिया पण वाढते आहे, पण वाढते म्हणजे बेसिकली इट इज रिड्युसिंग इट्स नेटवर्थ. सो इग्नोर आयडिया. तर हा पण तुम्ही कॉलम बघा वाईल वी आर डिस्कसिंग ऑन धिस, ओके. लिबर्टी शूज 184 करोड ह्याचं ॲसेट आहे आणि ही पण कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. लिबर्टी शूज बनवते कंपनी, फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये आहे. छोटी कंपनी आहे, पण येस इट्स वर्थ वॉचिंग ॲट अँड वॉच द टेक्निकल ग्राफ ऑफ दिस शेअर इफ यू वॉन्ट टू मेक मनी इन लिबर्टी, ओके. नंतर कॉर्ड्स केबल्स ही पण आत्ता खूप वरती गेली आहे. बामन लॉरी इन्व्हेस्टमेंट 198 करोड फक्त ह्याचं ॲसेट्स आहेत. निप्पॉन बॅटरी, ओके. ही पण बॅटरी बनवणारी कंपनी आहे. निप्पो बॅटरी बनवणारी, चेन्नई बेस्ड ऑफिस आहे याचं. नंतर VIP लगेज ही सध्या लॉसमध्ये आहे, पण सगळ्याच लोकांनी स्काय बॅग्स, ओके, VIPच्या वापरल्याच असतील. सध्या लॉसमध्ये आहे, पण ही पण याचं पण ॲसेट खूपच कमी आहे. 208 कोटी फक्त दाखवत आहेत, राईट. 261 कोटी. नंतर कामत हॉटेल 286 करोड, ओके. गुडरिक चहाची कंपनी, चहाचे मळे, तिची ॲसेट व्हॅल्यू फक्त 289 करोड, 290 करोड. जमिनीची किंमत 290 करोड आहे, ओके.
आणि सेंट गोबेन ही पण MNC कंपनी आहे. 300 कोटी याची ॲसेट आहे आणि याचं प्रॉफिटेबिलिटी टिपिकली असते 30-40 कोटी प्रॉफिट काढतात दरवर्षी. ओके. हॅरिसन मल्याळम, ओके, ही पण चहा बागान कंपनी आणि रबर केमिकल बनवते. कोकियो कॅम्लिन, ओके, ही कंपनी स्टेशनरी बनवते. दांडेकर ग्रुपची कंपनी आहे. ओके. आणि ही पण पडलेली कंपनी आहे. ओके. ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी 8%ने सॉरी मार्केट कॅप 8% खाली आली आहे वर्षभरामध्ये. ओके. ह्याची तर बघा लिबर्टीची तर 60%ला आले, म्हणजे 40% खाली आलं आहे. VIP क्लोथिंग पण 40% खाली आला आहे. ओके. किंग्ज इन्फ्रा पण तेवढाच खाली आला आहे. हा पण तेवढाच 25% खाली आलेला आहे. गुजरात हॉटेलसुद्धा मार्केट कॅप ह्याची 72 कोटी झाले 113 कोटीवरनं. ओके. हा पण शेअर बघण्यासारखा आहे आणि स्मॉल आहे पण तरीसुद्धा. सो दिस इज द ॲसेट. इफ यू डोंट वॉन्ट टू सी दिस ॲसेट्स फर्दर, मे बी वी कॅन गो डाऊन टू द बॉटम. ठीक आहे. 1000 कोटीपर्यंत आपण घेतलेलं. तर सिम्फनी आहे. ओके. AC बनवणारी कंपनी, एअर कंडिशनिंग आणि कूलर्स. 1000 कोटीचं ॲसेट आहे याचं. ओके. आणि जे बॅलन्स शीट श्रिंक झाले. ओके. पण पारस डिफेन्सची बॅलन्स शीट मात्र 2.7 टाईम्सने वाढलेली आहे. ओके. आणि याचं मार्केट कॅप किती पडले ते तुम्ही बघू शकता. सिम्फनीची 60%वर आले मार्केट कॅप गेल्या वर्षभरामध्ये. पडला आहे शेअर, त्यामुळे आज तुम्ही घेऊ शकता. लावापालाची पण 30% खाली आले. यू कॅन थिंक ऑफ बाईंग इट. मेघमनी ऑर्गॅनिक्स ही टर्न अराउंड कंपनी आहे. ओके. ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी फक्त 921 कोटी ह्याचं ॲसेट आहे आणि 5 वर्षात ह्याची एवढी वाढली आहे. 1.5 टाईम्स झाले बॅलन्स शीट. या त्यानंतर अजून मोठ्या बॅलन्स शीट स्पीडने कुठली वाढले तर ही V2 रिटेलची बॅलन्स शीट तिप्पट झाले, 3.6 टाईम्स झाले. उत्तम शुगरची बॅलन्स शीट दुप्पट 2.8 टाईम्स झाले. ओके. उत्तम शुगर होय, कंपनीचं एक्सपान्शन बहुतेक कंप्लीट झालं की काय. ओके. नंतर PNG हेल्थ बॅलन्स शीट याची काय वाढतच नाही कारण एक्सपान्शन करत नाही ते. ओके. प्रॉफिट मिळतो आहे. एक्झिस्टिंग प्लॅनमध्येच भरपूर प्रॉफिट मिळतो आहे. सो देर इज नथिंग टू वरी अबाउट. ओके. नंतर मुंजाल शोभा यांचं पण प्रॉफिटेबिलिटी काय विशेष वाढत नाही, त्यामुळे बॅलन्स शीट पण स्टेडी आहे. पतंजी पेपर मात्र वाढलेला आहे. 1.7 टाईम्स बॅलन्स शीट झाले 5 वर्षामध्ये आणि शेअर बघण्यासारखं आहे. पतंजी पेपर मेक्स ओके न्यू एज काय म्हणायचं प्रोडक्ट्स विच इज टिपिकली स्पेशल टिश्यू पेपर्स आणि बरंच काय काय बनवतं. ॲन्युअल रिपोर्ट वाचा तुम्ही, प्रत्येक गोष्ट इथे सांगणं शक्य नाही आहे. पण ॲन्युअल रिपोर्ट वाचा, त्यांचं PPT बघा जे स्क्रीनर साईटवर येतं एकदम बॉटमला, राईट. तर स्क्रीनर साईटवर टाका पदमजी पेपर आणि यू कॅन सी द PPT एव्हरी 3 मंथ्स जे ते टाकतात त्यामध्ये सगळं येतं त्यांचं. आजकाल PPT दे मेक इट टू द पॉईंट दॅट इट इज ऑलमोस्ट लाईक मार्केटिंग टूल फॉर देअर शेअर्स. ओके. तर पदमची पेपर ही प्रॉमिसिंग कंपनी. लाओपाला पण प्रॉमिसिंग कंपनी, कटलरी क्रोकरी बनवणारी. मनाली पेट्रोबद्दल आपण खूपदा बोललो आहे. ओके. मेघमनी ऑर्गॅनिक्स टर्न अराउंड आहे. बजाज कंझ्युमर तर बघा साधं आमंड ऑइल बनवणारी कंपनी, पण गेल्या 2 वर्षामध्ये ह्या शेअरची किंमत 350वरून 750 झाली. कुठला शेअर कधी तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल हे सांगता येत नाही. हे मी तुम्हाला परत सांगत असतो. तर बजाज कंझ्युमर हॅज प्रोव्हन दिस राईट नाव. ओके. पारस डिफेन्स हॅज प्रोव्हन इट. ओके. 900वरून 1400 रुपये गेला आहे तो जस्ट 4-5 महिन्यामध्ये. ओके. नंतर सिम्फनीची उलटा प्रवास झाला. 1200वरून 700ला आलेला आहे सिम्फनी. या हे जे सगळे डेटा आहेत ना ते आपण डायजेस्ट करायचे आणि आपल्याला जे करायचं आहे काय प्रॉफिट मिळवायचं. त्यामुळे जो पडलेला शेअर असतो तो घ्यायचा बेस्ड ऑन दीज पॅरामीटर्स व्हॉट आय एम शोईंग इट टू यू. आणि जो वाढतो आहे तो विकून टाकायचा, राईट. आता पदमजी पेपर 180वरून सध्या 80ला आला आहे. ओके. लाओपाला 250वरून 170 असेल. मेघमनी ऑर्गॅनिक्स 100वरून 47वर आला आहे. ओके. यू कॅन थिंक ऑफ बाईंग इट. TNP टामपेट आय डोंट रेकमेंड, तामिळनाडू पेट्रोकेमिकल. MRP बेअरिंग पण खूप हाय लेवलचं आहे. बजाज कंझ्युमर आय टोल्ड यू द स्टोरी. VRL लॉजिस्टिक्स सध्या घेण्यासारखं आहे 230ला. लॉजिस्टिक्स चांगली कंपनी. अल्ट्रामरीन पिगमेंट हा पण टिपिकली 550वरून सध्या किती 400च्या खाली 365 वगैरे आला असेल. ओके. हा स्मॉल कॅप कंपनी, हा मायक्रो कॅप कंपनी आहे. दीज आर ऑल मायक्रो कॅप कंपनीज. ओके. वॉट एव्हर वी आर डिस्कसिंग नाव. पण मायक्रो कॅपमध्येच तुम्हाला जबरी प्रॉफिट मिळू शकतो. बिकॉज ऑल दिस कंपनीज आर वेल नोन कंपनीज आणि ट्रस्टेड कंपनीज अँड हॅव्हिंग हिस्ट्री ऑफ ऑलमोस्ट 50 इयर्स. ओके. आता बघा याच्यामध्ये हा पण शेअर कुठला PNG हेल्थसुद्धा आला याच्यामध्ये. मायक्रो कॅप कंपनी PNG हेल्थ. पण प्रॉफिट कसला मिळवून दिला. आता 48-49ला मी रेकमेंड केला होता घ्यायचा म्हणून, तर 65ला आहे. आय एम रेकमेंडिंग इट टू यू टू सेल. ओके. 64-65ला विकून टाकायचा असतो. MSTC
सेव्हरल टाइम्स आय रेकमेंडेड. 400पर्यंत आला, 350 पण आला आणि सध्या 700 आहे. MSTC. ओके, पब्लिक सेक्टर कंपनी आहे. ओके, ही पण विकून टाकायच्या लायकीची आत्ता, जर तुम्ही घेतला असेल खाली तर. आणि जर 1000ला घेतला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला थांबायला पाहिजे. देन संयम. तुम्ही जर खाली नाही घेतला शेअर, 50% आल्यावर नाही घेतला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला संयम दाखवावा लागेल. म्हणजे 50% आल्यानंतर तुम्ही घेतला असेल, आता तो परत वाढला आहे 70%, 20% प्रॉफिट वाढला आहे त्या शेवटच्या पर्चेसवर, तर ऑब्व्हियसली यू नीड टू सेल दॅट. आणि जो आधीचा घेतलेला आहे 1000 रुपयाचा, मे बी 3 years बॅक, त्यासाठी यू होल्ड. इट माइट गो टू 1200 इन नेक्स्ट 1 year. हू नोज. ओके, नंतर उत्तम शुगर सांगितलं, MSTC सांगितला. डी-लिंक इंडिया पण 420ला होता, तर आता 520ला लोकांनी विकलेला आहे. द्वारकेश शुगर, त्याचं काही होत नाही आहे. क्लॅरियन केमिकल, याचं पण काय होत नाही सध्या. प्रिसिजन वायर्स तर कुठल्या कुठे गेला, राईट. 153वरनं 160ला वगैरे रेकमेंड केलेला. इट हॅज क्रॉस 400 नाव. हर्क्युलस इन्व्हेस्टमेंट, हा पण 120ला घेण्यासारखा आहे. वर्षामध्ये 220 होऊ शकतो. थायरोकेअर, फॉरवेअर लॉस. सो राईट नाव यू नीड नॉट टेक एनी ॲक्शन ऑन दिस. कनोरिया केमिकल टर्न अराउंड आहे. 70ला घेतलेला आता 130 आलेला आहे. स्टार पेपर अजूनही घेण्यासारखा आहे, 130 रुपयाला. ओके, 200 रुपये जातो. पेपर सेक्टर आहे सध्या खाली आहे, कारण एन्व्हायरमेंट इज, इकोसिस्टम इज नॉट फेवरेबल टू देम, कारण चायना डम्पिंग. ऑल पेपर सेक्टर आता जर तुम्ही घेतलेत ना, सगळे खाली आहेत शेअर्स. तुम्ही 2 ते 3 वर्षामध्ये 1.5 पट शेअर मिनिमम होऊ शकतात. तर सेफ साईडला सांगितलं तर 1.5 पट, आणि हायर साईडला सांगितलं तर मे बी 2 पट. ओके, ऑल पेपर सेक्टर कंपनीज. तर हॉकिन्स. ओके, हॉकिन्स इंडिया 7100ला आला होता 4-5 महिन्यापूर्वी, तर परत 90 to 100ला आहे हॉकिन्स. लेमन ट्री घेण्यासारखं आहे 111 रुपयाला. ओके, हा सगळी मॅक्रो कॅप कंपन्या आहेत. 600 कोटी याचं फक्त इक्विटी आहे. सॉरी, इक्विटी नाही, ॲसेट्स, बॅलन्स शीटचं साईज. जयंत ॲग्रो 200ला घ्या, 250ला विका. सुला वाईनयार्ड इग्नोर. राणा शुगर इग्नोर, इन्कम टॅक्सची रेट पडलेली. फूड्स अँड इन्स, हा पण इग्नोर करण्यासारखा आहे, पण कधी कधी गेला तर 50-60 रुपयाला शेअर आहे आत्ता. इट कॅन गो टू 150 रुपीज. एक्सपोर्ट जसा चालू होईल तसा. बेसिकली दे आर इन द मँगो पल्प. दिस कंपनी इज ओनली इन द मँगो पल्प. मुंबईची कंपनी आहे, चांगली कंपनी आहे, पण ही टिपिकली मॅक्रो कॅप असल्यामुळे याच्याकडे कोणी लक्ष नाही आहे. ओके, लक्ष नसणाऱ्या कंपन्या घेण्यावर माझं जास्त लक्ष असतं. ओके, त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप पडलेलं आहे. त्यांच्यावर काय पडणार, तर नाही पडणार याच्यावर जास्त, राईट. खूप पडून झाले गेले 1.5 वर्षामध्ये. नंतर फूड्स अँड सांगितलं. शांती केअर इज एक्सलंट कंपनी, पण आता महाग आहे. क्विकहिल काय 50 घेऊन ठेवा आत्ताच्या कंपनीला, आत्ताच्या मार्केटला. इंडो फार्म इक्विपमेंट, ही पण आता कंपनी कोणी बघत नाही आहे, पण फार्म इक्विपमेंट हळूहळू मॅकॅनायझेशन होणारच आहे इंडियन फार्म्सचं. त्यामुळे या कंपनीचा नक्कीच रेट वाढणार. 200वरनं 128 आला इंडो फार्म इक्विपमेंट. विश्वराज शुगर इग्नोर. व्हॉइस पेपर. ओके, पेपर ही MNC कंपनी आहे, पेपर इंडस्ट्रीला लागणारे हे इक्विपमेंट बनवते. व्हॉइस पेपर ही पण घेण्यासारखी आहे, पण टेक्निकल बघून घ्या. KCP शुगर ऑलवेज आय रेकमेंड फॉर दॅट. मुंजाल ऑटो आता ऑलरेडी 110ला गेला होता, परत 100ला आला आहे. 70ला आला तर घेण्यासारखं आहे. केमफॅब अल्कली इज अनदर टर्न अराउंड सेक्टर. जसं मी तुम्हाला पेपर सांगितलं ना, तसं अल्कली पण टर्न अराउंड सेक्टर होऊ शकतो पुढच्या एका वर्षामध्ये. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि पुण्य कमवा. या चॅनलला मदत करा आणि लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना श्रीमंत होण्याला मदत करा.